नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेश उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, टाइम्स ऑफ महाराष्ट्र एक स्वतंत्र वाण्याचं यूट्यूब चॅनल असून हे जॉईन करण्यासाठी तुम्हाला हे चॅनल फ्री आहे. कसल्याही पैशाची देवाणघेवाण तुम्हाला त्याची मेंबरशिपसाठी सबस्क्राईब करताना द्यावे लागत नाही. मी निरनिराळे राजकीय विषयावर तुमच्याशी मित्र म्हणून चर्चा करत असतो आणि आज देखील मी अशाच एका विषयावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. पण माझा आजच्या चर्चेचा विषय हा सतत प्रत्येक मुद्द्यानंतर कदाचित बदलत जाण्याची शक्यता आहे. पण माझा मुख्य मुद्दा आजच्या चर्चेचा आहे तो म्हणजे देशपातळीवर आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यस्तरावर जे राजकीय अराजक झालेलं आहे त्याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. अराजक म्हणजे काय हो? अंधाधुंदी, बेबंद राजवट, सरकारची दहशत, कळलं की नाही, जनसामान्यांची मानसिक, राजकीय, आर्थिक पिळवणूक. गेल्या महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेचे इलेक्शन झाल्या, निवडणुका झाल्या. त्याच्या निकालामध्ये अनपेक्षितपणे भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पक्षाला न भूतो भविष्यती असं मतदान झालं, असं मतदान केंद्रावर असलेल्या मतदान यंत्रांनी घोषित केलं, म्हणजे इलेक्शन कमिशनरने. आणि ते झाल्यानंतर ज्या काही बातम्या आल्या त्यातनं असं निदर्शनात येत आलं की जवळजवळ 76 लाख मतांची हेराफेरी झाली. आणि जनतेने जे मत दिलं होतं ते जनतेला दिसलं की मी ब क ड पक्षाला दिलं आहे, पण त्यानंतर मात्र त्या पक्षाला दिलेलं मत त्या पक्षाला जात नव्हतं, ते दुसऱ्याच भारतीय जनता पक्षाकडे ती सगळी डायव्हर्ट होत होती. अशी एक गुप्तंगू असं एक घाणेरड्या प्रकारचं राजकारण करून हा पक्ष सत्तेत आला असावा असा तज्ज्ञांचा आणि माझाही कयास आहे, कळलं की नाही. आणि ह्याच्या विरुद्ध सर्व राजकीय पक्षांना पहिला तर धक्काच बसला, पण नंतर एक जशा बातम्या येऊ लागल्या तसं अनेकांनी सांगितलं आहे आम्ही असं आंदोलन करतो, त्यांनी तसं करतो. काँग्रेस म्हणा, कम्युनिस्ट पार्टी म्हणा, शिवसेना, उभाटा म्हणा, महाराष्ट्रात सगळेजण आंदोलनाच्या तयारीत आपण असं करू मी तसं करू. पण गेल्या महिन्याभरात ना मी तर आशा ठेवून होतं की कधी एकदा आंदोलन सुरू होतं आणि आपण त्याच्यात उडी घेऊन आपण पण या आंदोलनाचा एक भाग होतो, बिंग अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट. पण तसं गेल्या महिन्याभरात काहीच झालं नाही हो. मी अत्यंत म्हणजे निराशेने आज तुमच्याशी बोलतो आहे की मला भयंकर आशा होती की विरोधी पक्ष जरी आता ह्या राजकारणाला कंटाळून, कारण पुढच्या वर्षी पुढे यानंतर येणाऱ्या निवडणुका होतील की नाही हे एक पहिलं प्रश्नचिन्ह आहे. आणि ह्या निवडणुकामध्ये माझा काय असं आहे की जे विरोधी पक्षातले काही जण मोजके लोक निवडून आले त्यांना देखील या मतदान यंत्रानेच निवडून आणलेले आहे. त्याचं फीडबॅक भारतीय जनता पक्षाकडनं त्या मतदान यंत्राला गेले असावं की ह्या व्यक्तीला या विधानसभेत इकडे ह्या माणसाला विरोधी पक्षाच्या निवडून आणा, याला पाडा, त्याला उडवा, त्याला निवडून आणा, हे सर्व इन्स्ट्रक्शन अगदी ऑलरेडी सेट केलेल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेते पण महाराष्ट्रात मिळालेलं नाही आणि मिळणार नाही आहे, कारण एवढी पण त्यांची ताकद ठेवलेली नाही. एकनाथ शिंदेना लिमिट करण्यासाठी त्यांची पण त्यांच्या आमदारांची संख्या देखील लिमिटेडच ठेवली होती, 56वर ठेवलेली आहे. अजितदादांना 40 का 41 दिलेले आहेत. त्यामुळे पुढच्या निवडणुकामध्ये निवडणुकीचे निकाल देताना विरोधी पक्षांची कशी वाताहत करायची याची सेमीफायनल आणि फायनल रंगीत तालीम आणि त्याच्या रंगीत तालीम हरियाणा आणि महाराष्ट्रात रंगीत तालीम घालून त्यांचा फॉर्म्युला आता सेट झालेला आहे असं मला वाटतं. ह्या विरुद्ध काही ना काही आंदोलन करायला पाहिजे. जनतेची ती अपेक्षा होती की बाबा ह्या वेळेला तरी विरोधी पक्षांना नेतृत्व पुढे येईल, कुठल्याही पक्षांना, कम्युनिस्ट पक्षाचा असू दे, काँग्रेसचा असू दे, शिवसेना उभाटाचा असू दे की आणखी कुठल्याही एका पक्षाचा असू दे, कळलं की नाही, पण राष्ट्रवादी पक्षाचा असू दे, कुठल्याही पक्षाचं नेतृत्व पुढे येईल आणि ह्या झालेल्या अन्यायाविरुद्ध किंवा या हेराफेरीबद्दल जन आंदोलन उभं करेल. कारण मी ठरवलं तर मी एकटा रस्त्यावर येऊन आंदोलन करू शकत नाही, तुम्ही ठरवलं तुम्ही येऊ शकत नाही. आपल्याला एक प्लॅटफॉर्म लागतो आणि तो प्लॅटफॉर्म विरोधी पक्ष देतील आणि त्याच्यावरचं नेतृत्व देखील करतील अशी मला मनोमन खात्री होती. पण गेल्या महिन्याभरातल्या सगळ्या राजकीय उलथापालथ पाहिल्यावर मी अत्यंत निराश झालो आहे की विरोधी पक्ष आणि आता तर महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची जी दयनीय अवस्था झाली आहे, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा यांची जी दयनीय अवस्था झाली आहे, म्हणजे राजकीयदृष्ट्या नाही तर तेच ज्या पक्षाने तुमच्यावर अन्याय केला आहे, ज्या पक्षाने तुमचे पक्ष फोडले, ज्या पक्षाने मतदारांचा हक्क डावलून मतदान केंद्रातल्या मतदान यंत्रामध्ये दगाबाजी करून निवडून आलेल्या अशाच शासनाला, अशाच पक्षाची हात मिळवण्या
हातमिळवणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा ही केविलवाणी धडपड करताना बघून माझं मन अत्यंत निराश झालं आहे, तुम्हाला खरं सांगतो. आज देशाची परिस्थिती काय आहे? आज आपलं एक्सपोर्ट आहे ना ते 5% कमी झालं आहे. म्हणजे आपण जे निर्यात करतो ते 5% कमी झालं आहे आणि जे आयात करतो म्हणजे जे इम्पोर्ट करते ते 37% वाढलं आहे. त्यामुळे भारताचा जो रुपयाची किंमत दिवसेंदिवस आज 86 रुपयावर आला आहे, ही कमी होण्यामागचं एक कारण आहे की जर आपलं ज्या देशाचं एक्सपोर्ट जास्त असतं तो त्याच्या चलनाला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये त्याचा दबदबा निर्माण होतो. आज आपलं एक्सपोर्ट 5% कमी झालं आहे आणि इम्पोर्ट मात्र 37% वाढलं आहे. आज भारताची परकीय चलनाची गंगाजळी जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. कारण आखलेली चुकीची धोरणं, आर्थिक धोरणं, कसलाही विचार न करताना एखादा अनपढ पंतप्रधान आल्यावर याच गोष्टीची अपेक्षा होती आणि त्यांना त्या सरकारला सपोर्ट करणारा जो मीडिया आहे तो ह्या बातम्या बाहेर येऊ देत नाही. कारण त्यांचं सगळं चाललेलं आज फक्त स्वार्थाचं राजकारण चाललं आहे. वृत्तपत्रांना जाहिराती पाहिजेत, सरकार पाहिजे त्या जाहिराती देते, पैसे येतात, त्याच्यामध्ये घुस आहे. जनतेच्या खऱ्याखुऱ्या मागण्या निदर्शनास आणून देणारं एकही मीडियाचं माध्यम आता शिल्लक राहिलेलं नाही. कळलं की नाही? आणि दुसऱ्या बाजूला बटेंगे तो कटेंगे चालू आहे. अहो, तुम्हाला जनतेच्या डोळ्यामध्ये कशा रीतीने धूळ फेकली जाते हो. ज्या वेळेला हिंदू समाज जो काय सनातनी धर्म आहे तो विखुरलेला होता, कोणाला पायपोस नव्हता आणि जे काटणारे होते त्यांच्या हातात त्यांचं राज्य सर्व अखंड हिंदुस्थान पसरलेलं होतं, हातात तलवारी होत्या. त्या काळामध्ये ते लोक मोगल बादशाह या सनातनी धर्माला, हिंदू धर्माला बेचिराग करू शकले नाही. ते आताच्या काळामध्ये जिथे 85% हिंदू आहेत, 100 कोटी हिंदू असलेल्या देशामध्ये 16 कोटी लोकांचं तुम्ही आम्हाला भीती दाखवता. अशी केविलवाणी अवस्था आज लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून हे करतायत. ह्यांना तिथे हिंदू धर्माचे चार लागले. मला ना तुम्हाला खरं सांगतो, मला ना एका गोष्टीची नेहमी चिंता लागते. एक 10 वर्षापूर्वी ना आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या साधारण 7 ते 8 कोटी होती. आज जवळ 12 ते 13 कोटी आहे. म्हणजे ही 13 कोटी झालेली आहे का मराठी भाषिकांची संख्या वाढलेली नाही आहे. जवळ 3 ते 3.5 कोटी आज परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत. आणखीन 10 वर्षांनी हीच परिस्थिती जवळ होणार आहे की बाहेरून आलेल्या लोकांची परप्रांतीयांची संख्या महाराष्ट्रामध्ये 8 ते 9 कोटी होईल आणि महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांची संख्या देखील साधारण त्याच दरम्यान राहील. त्यावेळेला मात्र बटेंगे तो कटेंगे ह्याचा अनुभव महाराष्ट्रातील जे मराठी मतदारसंघ आहेत, मराठी भाषिक जे आज RSS आणि BJPच्या तालावर नाचतात ना, त्यावेळेला त्यांना त्याची किंमत कळेल की हे बाहेरून आलेले परप्रांतीयच ह्यांना काटतील ना, याची मला काटतील तेव्हा त्यांच्या ते लक्षात येईल. मला त्या गोष्टीची चिंता लागून राहिलेली आहे. आज एम्प्लॉयमेंट कुठेही नाही आहे हो. बटेंगे तो कटेंगे चाललं, एकही आर्थिक धोरण नाही आहे. ह्या राज्यातल्या लोकांनी हा जो इलेक्शनमध्ये बेवनाव झाला आहे, बदनामी, आज इलेक्शनमध्ये जी चालूगिरी झाली आहे, जे हेराफेरी झाली आहे, हा सर्वात मोठा एक इश्यू महाराष्ट्रामध्ये होता की जो घेऊन आज हे सगळे विरोधी पक्ष जनतेसमोर गेले असते, जनतेने त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असता, प्रचंड आंदोलन केलं असतं. आज तुम्हाला सांगतं लोकांना नोकऱ्या नाहीत, बरोबर आहे ना, तरुण पिढीला नोकऱ्या नाहीत. हो, महाराष्ट्रामध्ये तुम्ही सांगताय की तरुणांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे, पण राजकारणात नेतृत्वाची आज इतके वेकन्सीज आहेत महाराष्ट्रामध्ये देश पातळीवर, पण देशाचं नेतृत्व करायला महाराष्ट्रात आणि देशामध्ये सक्षम नेतृत्व नाही. सगळ्यांना सत्तेची ऊब पाहिजे. कळलं की नाही? आम्ही आणि सगळ्यांनी इतकी जंगम मालमत्ता कमावून ठेवलेली आहे की ती ईडीच्या भीतीने, बाबा मी काही बोललो तर माझ्यावर टाच येईल, मला जेलमध्ये जावं लागेल, या भीतीने माझी आहे ती संपत्ती रोखण्यासाठी, आहे ती सांभाळण्यासाठी मला सत्तेची ऊब पाहिजे. ही माणसं काय देशाचं भलं करणार हो? एक ब्युरोक्रॅट, एक IAS ऑफिसर, एक IPS ऑफिसर, एक IFS ऑफिसर यांनी गेल्या 10 वर्षामध्ये शासनाला 4 शब्द सुनावून कोणत्या सर्व्हिस सोडून बाहेर आलेला नाही आहे. मला एक गोष्ट आठवते माहिती आहे, नामदार गोखले होते ना, हे गोखले खरं तर आपल्या महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते आणि ते गांधींना नेहमी सांगत की तुम्ही भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची चळवळ घाई गर्दीने करू नका. आज भारतीय समाज हा ते स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी जी एक पात्रता यावी लागते, जी लेवल यायला पाहिजे त्या लेवलला आलेला नाही आहे, तेवढा तो परिपक्व झालेला नाही आहे. पण गांधींनी ते ऐकलं नाही. तो स्वातंत्र्य लढा त्यांनी जोरदार तसाच सुरू ठेवला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं काँग्रेसने. आज नामदार गोखलेंनी दूरदृष्टीने जे सांगितलं ते जा सत्यात उतरत आहे. आज आपल्या न्यायव्यवस्था, आज आपली ब्युरोक्रॅसी,
आज आपला मीडिया, आज आपल्या सगळ्या ज्या काही संस्था आहेत, कळलं की नाही, या सगळ्या, आणि संसद, ह्या सगळ्या खिळखिळ्या केलेल्या आहेत. आणि याला विरोध करणारा एकही आवाज, एकही माणूस अखंड हिंदुस्थानात गेल्या 10 वर्षात पुढे आलेला नाही आहे. हे नामदार गोखलेने सांगितलं. कारण आपण राजकीयदृष्ट्या परिपक्वच झालो नाही. आज फक्त आपण जे करतोय भारतीय समाजामध्ये चालू आहे, ते फक्त स्वार्थाचं राजकारण चालू आहे. हो, तुम्ही विचार करा. एक IAS ऑफिसर, एक IPS ऑफिसर, एक इंडियन फॉरेन सर्व्हिसमधला अधिकारी आज या शासनाला 4 शब्द सुनावून हे नियमबाह्य आम्ही करणार नाही असं सांगून तो सर्व्हिसच्या बाहेर पडलेला दिसलेला नाही आहे. सगळेजण आज तुम्ही नेहमी ऐकता की नाही की राजकारण्यांकडे आणि ठराविक उद्योगपतींकडेच अखंड देशाची संपत्ती आहे. हे असं लोक म्हणत असताना तुम्ही एक गट विसरता. भारतीय उद्योगपती, राजकारणी नेते, राजकीय नेते आणि सरकारी म्हणजे IPS IAS ऑफिसर या लोकांकडे एवढी जंगम मालमत्ता आहे. म्हणजे त्यामुळे कुठल्याही तुम्ही बघितलं की एक IAS रिटायर झालेला की IPS ऑफिसर रिटायर झालेला कुठे 1 BHK मध्ये येऊन राहिलेलं आहे का? ऐकलंय का कुठे तुमच्या शेजारी? नाही ना. हे आयुष्यभर इतका पैसा कमवतात. राजकारण्यांनी तरी बदनामीला सामोरं जावं लागतं. ह्यांना कोण बदनाम करणार पण नाही. हे सगळे सरकारी अधिकारी, जे वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत, ते जंगम मालमत्ता, रोकड जखड पैसा कमवतात आणि उरलेलं आयुष्य त्यांचं आणि त्यांच्यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी ते कमवून ठेवतात. सामान्य माणसाचे हितसंबंध, विशेषतः आर्थिक हितसंबंध जपणारा एकही पक्ष आणि एकही नेता मला तरी ह्या क्षणाला दिसत नाही. माझी राहुल गांधींकडनं फार मोठी अपेक्षा होती. पण राहुल गांधी दिल्लीमध्ये बसून ते आता स्वतःच्या पक्षाचं शुद्धीकरण करतात. त्यांच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. कारण त्यांच्याच पक्षामध्ये त्यांना विरोध करणारी एक फळी तयार होत होती. इंडिया ब्लॉकमध्ये देखील एक फळी काँग्रेसने अदानीला पुढे करून तयार केली आणि त्यांनी मागणी केली की इंडिया ब्लॉकचं नेतृत्व ममता बॅनर्जीला द्या. ज्या ममता बॅनर्जीला त्या म्हणजे बंगालच्या बाहेर कोण ओळखत नाही, जिने त्रिपुरा आणि गोव्यामध्ये स्वतःची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करून टोटली अपयशी ठरली, तिला इंडिया ब्लॉकचं नेतृत्व देण्याची मागणी ह्या लोकांनी केली. शरद पवार, केजरीवाल हे लोक तिला सपोर्ट करतात. हे सगळं राजकारण चाललेलं आहे. ह्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्याच भाषेत बोलायला पाहिजे, आक्रमकरित्या बोलायला पाहिजे, आक्रमक आंदोलनं करायला पाहिजेत. हे करण्याची आता कोणाची तयारी नाही. कारण सगळ्यांचे हात तुपात आहेत. मी असं नाही म्हणजे दगडाखाली नाही म्हणत आहे, सगळ्यांचे हात तुपामध्ये आहे. दोनो हात घी में आहे. त्यामुळे ते हात काढून आता जनतेचे, सामान्य जनता मरते तर मरू दे, हाल काढते तर हाल काढतोय. त्यांना ना ट्रान्सपोर्ट आहे, ना शिक्षणाच्या सुखसोयी नाही आहेत. आज शिक्षण एवढं महाग करून ठेवलं आहे माहिती आहे का? मी तुमच्याशी बोलतोय, मला पडलेले प्रश्न आहेत. तो बघा, प्रयत्न करून तुम्हाला पण हे प्रश्न पडत असतील. आज शिक्षण एवढं महाग करून ठेवलेलं आहे ना. म्हणजे प्रायमरी एज्युकेशन, प्री प्रायमरी एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन आणि कॉलेज लेवलचं, ग्रॅज्युएशन लेवलचं एज्युकेशन आणि PG लेवलचं एज्युकेशन इतकं महाग करून ठेवलं आहे की बँकेत काम करणारा, म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये काम करणारा जो चतुर्थ किंवा तृतीय श्रेणी कामगार आहे, ही आपल्या मुलांना ह्या प्रकारचं उच्च शिक्षण देऊ शकत नाही. अशा पोझिशनमध्ये लोकांनी शिक्षण महागडं करून ठेवलेलं आहे. आज तुम्ही कायदा म्हणता की आमची घटना अशी आहे. या घटनेचा उपयोग सामान्य माणसाला काय हो? आज तुम्ही हायकोर्टात जाऊन एखादी केस लढवू शकता. आज हायकोर्टाला साध्या तुम्हाला एखादं ॲप्लिकेशन करायचं असेल ना, तर वकिलाला 20,000 रुपये द्यावे लागतात. 20,000 रुपये. आज किती, आणि ती वर्षानुवर्ष केस लढवणं इतका पैसा सामान्य म्हणजे चतुर्थ श्रेणीतले लोक कधी कुठून उभा करणार? ही गोष्ट शक्य नाही. म्हणजे तुम्हाला न्याय कधीच मिळणार नाही. आज हजारो केसेस ज्या पेंडिंग आहेत त्या हिअरिंगला पण येत नाहीत. रजिस्टरला पैसे देऊन, असं मी आरोप करतोय. जाणकारांचं पण तसं मत आहे की आज हायकोर्ट काय सुप्रीम कोर्ट सगळीकडे मॅनेज झालेलं आपण बघतोय. त्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळण्याची पण शक्यता कमी झालेली आहे. तुमचे कामाचे तास आज 8वरनं 12 तास करण्यात येतात आणि तुम्ही देशासाठी 18 तास काम करा म्हणून ते मूर्ती म्हणून कोणतरी आहेत इन्फोसिसचे चेअरमन होते ते सांगतायत. तुम्ही देशासाठी काम करायला शिका. स्वतः आरामात आयुष्यभर जगलेली माणसं आज उतारवयामध्ये सांगतायत तरुण वर्गाला की तुम्ही देशासाठी 18 तास काम करा, कमी पैशात काम करा, पैसे मागू नका. कळलं की नाही? आज कामगारांनी इतके कष्ट करून, अत्यंत प्रखर आंदोलनं करून ज्या काही सुखसोयी मिळवल्या होत्या, म्हणजे 8 तास काम, अधिक काम झालं तर 8 तासाच्या वरच्या कामाला तुम्हाला दुप्पट मोबदला मिळणार,
तुम्हाला मिळालेल्या मासिक रजा, तुम्हाला मिळणाऱ्या वार्षिक रजा, तुम्हाला मिळणारे आर्थिक म्हणजे वैद्यकीय फायदे, हे सर्व कामगारांनी लढा देऊन लढे उभे करून ते मिळवलेलं, ते सगळं आज मातीमोल झालेलं आहे. कळलं की नाही? आज सगळ्यांच्या रजा गेलेल्याच आहेत. कळलं की नाही? आज तुम्ही प्रायव्हेट कंपन्यात गेला तर तुम्हाला 4-5 दिवसाच्या वर रजा मिळत नाही. तुम्हाला लॉंग लिव्ह घ्यायची असेल तर जी प्रिव्हिलेज लिव्ह असते ती पण 8-10 दिवसाच्या वर मिळत नाही. ती पण फार कष्ट करून त्या म्हणजे हाजी करून ती तुम्हाला रजा दिली जाते. कळलं? अशी आज परिस्थिती आहे. तुमचे पगार ज्या रीतीने म्हणजे ज्या रीतीने तुम्ही म्हणजे उद्योगपती आणि हे श्रीमंत वर्ग जसं प्रॉफिट त्यांचं वाढत जातं, त्या प्रमाणात तुमच्या कामगार वर्गाच्या आणि सॅलरीज तेवढा पगार तसे वाढत नाहीत. शेतकरी वर्गाची काय अवस्था आहे आज? शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्यासाठी 3 कायदे आणले आणि शेतकऱ्याला गुलाम करण्याचं चाललं. या देशाचं पुढे काय होणार हो? मला ना हे सगळं मी चिंताग्रस्त होतो. मला काय करावं हे सुचत नाही. म्हटलं आज हे आपले जे विचार आहेत ते जरा लोकांशी सहमत, आपल्या मित्रांची हितगुज करूया. तुम्हाला पण असे प्रश्न पडत आहेत का बघा? आपल्या पुढच्या पिढीचं काय होणार? हो, स्वातंत्र्य हे कशासाठी पाहिजे? आज तुम्ही जे काय बोलू शकताय, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो लोकांनी आपले प्राण दिलेले आहेत आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे ते टिकवण्यासाठी. तशीच आज दिसतं की सगळी जे आताची जनरेशन त्यांचे पाय मातीचेच आहेत. कणखर लोक आहेत कुठे? ना तुम्हाला न्याय व्यवस्थेमध्ये कणखर माणसं आहेत, ना तुम्हाला नोकरशाहीमध्ये कणखर लोक दिसत नाहीत, ना मीडियामध्ये लोक. सगळेजण बघतायत मी आणि माझं घर. प्रत्येकाला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज हे शेजाऱ्याच्या घरात जन्माला आलेले पाहिजेत. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की संघर्ष आला, त्याग आला. कळलं की नाही? आणि मेहनत आली. ती करायला कोणाची तयार नाही. आज अशा परिस्थितीमध्ये या देशाचं काय भवितव्य आहे? या महाराष्ट्राचं काय भवितव्य आहे? कळलं की नाही? आज म्हणजे लांडी लबाडी करून आलेली माणसं आज सत्ता उपभोगत आहेत आणि विरोधी पक्षांनी हेच जनतेपुढे आणायला पाहिजे. ही गोष्ट त्यासाठी संघर्ष करायला पाहिजे, जनतेला नेतृत्व दिलं पाहिजे. ते नेतृत्व देण्याऐवजी हे त्या सत्तेत सहभागी होण्यासाठी आज लाचार झालेले दिसत आहेत. हे बघून माझं मन अतिशय, मला सांगतो ना, अतिशय मला दुःख होतं हे बघून. कळलं की नाही? हे म्हणजे केविलवाणी अवस्था आहे विरोधी पक्षांची बघून. सगळ्यांना कोणाला महापालिकेमध्ये ताबा पाहिजे, कोणाला नगर परिषदेमध्ये पाहिजे, कोणाला जिल्हा परिषद काबीज करायचे. का? तर मग जे काही मिळणार आहे त्यातनं आर्थिक मलाई मिळणार आहे त्याच्यात आम्हाला आणखीन आमची संपत्ती वाढवायची आहे. असं कोण म्हणतंय का कधी? किंवा मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्ट देताना मी स्थानिक मराठी कॉन्ट्रॅक्टरना आम्ही 50% कॉन्ट्रॅक्ट देऊ, असा कोण कायदा करण्याचा विचार करताय का? असं कोण म्हणतात की येणाऱ्या सर्व वेकन्सीचे 100% आम्ही मराठी माणसाच्या भरू? पण वेकन्सी नसताना मात्र निरनिराळ्या समाजामध्ये दुही करून आम्हाला रिझर्वेशन पाहिजे, आम्हाला एवढं % रिझर्वेशन पाहिजे, आम्हाला तमक्याला तेवढं रिझर्वेशन पाहिजे म्हणून आज समाजामध्ये तणाव आणि संघर्षमय वातावरण या गेल्या 10 वर्षामध्ये ह्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. ह्याचं काय करायचं? ह्याला उपाय आहे म्हणजे बाय हुक और बाय क्रूक. हे दिल्लीत झालेलं शासन कुठल्याही क्षणाला पाडायला पाहिजे, काही करून पाडायला पाहिजे. राहुल गांधी त्याच्यासाठी पक्षाचं शुद्धीकरण करता त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पण इतर शरद पवारांसारखे लोक त्यांना साथ देतील की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या मनामध्ये आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे समाजवादी पक्ष, नंतरला RJD लालू प्रसादचा, तो तिकडनं ओरिसामधनं पटनाईक, इकडनं जे छोटे पक्ष आहेत, या सर्वांची मोठ बांधून कुठल्याही परिस्थितीमध्ये हे नायडू आणि नितीश कुमारला समजावून त्यांना आपल्या बरोबर घेऊन हे दिल्लीतलं भारतीय जनता पक्षाचं सरकार पाडणं हा त्यावरचा उपाय आहे. आणि त्यानंतर एक कमिशन नेमून ज्या लोकांनी भारतीय घटनेची विल्हेवाट लावली आहे, ज्या लोकांनी इलेक्शन जो मतदानाचा हक्क आहे लोकांचा तो हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे, मतदान केंद्रातील मतदान यंत्रामध्ये जी काय त्यांनी हेराफेरी करण्यामध्ये जे लोक सहभागी झालेले आहेत, गेल्या 10 वर्षामध्ये जो काय भ्रष्टाचार झालेले आहे, याच्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक कमिशन नेमून त्यात दोषी धरणाऱ्या लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. तरच आपलं हे स्वातंत्र्य टिकून राहील असं मला वाटतं. आणि त्यानंतर आज आपल्याला जरूर आहे काय तुम्हाला वाटतं? मला वाटतं की प्रत्येक पक्षामध्ये आता नवीन नेतृत्व यायला पाहिजे. कळलं की नाही? हे सगळे थकेले लोक म्हणतात ना, जास्तीच्या भाषेमध्ये आहे म्हणतो, हो तर थकेला आहे.
आज सगळेजण थकलेले आहेत, संघर्ष करायची कोणाची इच्छा नाही आहे आणि जो कोणी संघर्ष करू मागतो त्याला असा उचलायचं आणि बाहेर फेकायचं आहे. हेच राजकारण सगळ्या पक्षामध्ये चाललेलं आहे. कुठे टॅलेंट दिसलं की त्याला प्रतिसाद द्यायचाच नाही, त्यांना वर्षानुवर्ष घरामध्ये बसवून ठेवायचं. हेच सगळ्या राजकीय पक्षांमध्ये चाललेलं आहे. त्यामुळे शेवटी ह्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी पाहिजे ते नवीन, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज नवीन स्वाभिमानी कणखर लढाऊ नेतृत्व प्रत्येक ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे. ते नेतृत्व निर्माण झाल्यावर त्या नेतृत्वाने नवीन तशा प्रकारचं नेतृत्व तयार करण्यासाठी त्याची जोपासना पण करायला पाहिजे असं मला वाटतंय. मित्रांनो, मला जे काय वाटलं ना ते मी तुमच्याशी आज शेअर केलं. तुम्ही पण विचार करा आणि मी जे काय बोललो त्यावर तुमच्या ज्या प्रतिक्रिया ज्या काय आहेत त्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर टाइम्स ऑफ महाराष्ट्रवर तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो कृपया शेअर करा. मित्र मैत्रिणी, ऑफिसमधले कलिग्स, आपले नातेवाईक यांच्याशी शेअर करा. माझा जो चॅनल आहे, पॉलिटिकल चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ मी सातत्याने तुमच्याकडे घेऊन येईन. कळलं की नाही? माझा पुढचा गेले 8 दिवस मला अनेक विषय मला सुचले होते पण मी व्हिडिओ केलेले आहेत, कारण मी सांगितलं की मी अगदी निराश झालो होतो आणि आहे पण या क्षणाला तुमच्याशी बोलताना पण हितगुज करताना मी निराश आहे. मला काही फ्युचर दिसतच नाही आहे हो भारताचं, आपल्या महाराष्ट्राचं. असं दिखाऊ, असं कमजोर नेतृत्व असलेलं महाराष्ट्र मला बघवत नाही आहे हो, खरं सांगतो. कळलं ना? सत्तेच्या मागे सत्ता आम्हाला पाहिजे, आम्हाला सत्तेतलं काही असू दे तुम्ही फेकाल ते घ्यायला आमची तयारी आहे. अशा प्रकारचं लाचारी करणारे नेतृत्व कधी कणखर समाज, धैर्यवान समाज, बलवान समाज निर्माण करू शकत नाही अशी माझी धारणा आहे. बघा तुम्हाला पटतं का? माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.